आर्ची आणि परशाच्या प्रेम कहाणीनं सर्वांनाच याड लावलेलं आहे। या पिक्चरमध्ये दाखवण्यात आलेला इनामदारांचा वाडा हा खूप प्रसिद्ध झालेला असून तो आता पर्यटन स्थळ बनलेला आहे। चला तर मग जाऊयात आणि पाहूयात कसा आहे हा वाडा। उजनीच्या पाण्यात लुप्त झालेल्या कुगावचा हा इनामदार वाडा दुष्काळानं त्याला उघडं पाडलं, मात्र सैराटनं त्याला ओळख मिळवून दिली। आम्ही पुण्यावरून करमाळ्याला आलो आणि म्हणजे सैराट पिक्चर पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये आम्हाला समजलं की म्हणजे हा शूटिंग इकडे झालेली आहे करमाळा आणि कुगावमध्ये। मग ते कुगावमधील ते ब्राह्मणवाडा कसा आहे हे आम्हाला कुतूहल असल्यामुळे आम्ही हा वाडा पाहायला इथे आलो। या वाड्यावर शूट झालेला आर्ची आणि परशाचा सीन अनेकांना गुलाबी आठवणीत घेऊन गेला। हा वाडा पिक्चर मध्ये बघितल्यामुळे हा वाडा बघण्याची फार इच्छा आहे। पिक्चर कमीत कमी 8 ते 9 वेळा पाहिला तरी सुद्धा काय मन भरलं नाही, म्हणून खास वाडा बघण्यासाठी इथपर्यंत आलेलो आहे। मैं बहुत ख्वाहिश थी मेरी ये वाड़ा देखने के लिए, इसीलिए मैं आई क्योंकि पिक्चर मेरे को बहुत पसंद पड़ा क्या, और वो परशा आर्ची यहाँ पे मिले थे, इसलिए हमने सोचा कि हम भी आए फैमिली के साथ में देखने के लिए। 1976ला जेव्हा उजनी धरण पहिल्यांदा भरलं तेव्हा हा वाडा पाण्यामध्ये हरवून गेला। त्यानंतर जेव्हा जेव्हा भीषण दुष्काळ पडतो तेव्हा तेव्हा हा वाडा डोकं वर काढतो। 2 वर्षापूर्वीच्या अशाच दुष्काळात सैराटसाठी या वाड्याचं चित्रीकरण करण्यात आलं होतं। आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हे कुगाव तालुका करमाळ्यातील इनामदारांचा वाडा म्हणून प्रसिद्ध असलेली ऐतिहासिक वास्तू आहे। ही वास्तू यावर्षी उघडी पडलेली आहे आणि त्यामुळं या ठिकाणचे जी किल्ले राजवाड्यातले जे काही जुन्या नमुने आहेत, वास्तुकलेचा अप्रतिम नमुना आहेत, ते बघण्यासाठी या ठिकाणी लोकांचा ओघ वाढलेला आहे। आणि ज्या गाण्यानं अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं त्या गाण्यात वापरलेली बोट सुद्धा इथं आहे आणि या बोटीतूनच पर्यटक इनामदार वाड्याकडे जातात। जो आता रिलीज झालाय जो महाराष्ट्रात जास्त प्रमाणात चालतो त्यासाठी आपली बोट यूज केलेली होती। ते परशाने वगैरे उडी मारलेली ते आपल्या बोटीवरून मारलेली, तर त्यामध्ये जो इनामदार वाडा वापरलेला आहे तो वाडा इथलाच आहे कुगावचा। 3 तासांच्या या सिनेमात हा वाडा आणि ही बोट अवघ्या काही सेकंदांसाठी दिसते, मात्र ते पाहण्यासाठी लोक दूरवरून इथं येतात आणि गर्दी करतात आणि हीच नागराज मंजुळेच्या दिग्दर्शनाची जादू म्हणावी लागेल। राहुल ढवळे, एबीपी माझा, इंदापूर।